नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही सर्व छान आहात. तर मंडळी, आजचा दिवस आहे खूप काही खास आणि साधा, कारण प्रत्येक साध्या दिवसातही काहीतरी सुंदर दडलेलं असतं ना. चला तर मग सुरू करूया माझा आजचा संपूर्ण दिवस. सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा आजचा रुटीन ब्लॉग. सकाळ झाली की मनात एकच विचार येतो, नवीन दिवस म्हणजे नवीन संधी. आपल्या आयुष्यात प्रत्येक सकाळ आपल्याला सांगत असते, कालचा विसर आणि आज नव्याने सुरुवात करा. तर मंडळी, असे नवीन आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी सकाळपासून आपल्याला भेटत असते. सकाळचा चहा म्हणजे माझ्यासाठी एनर्जी डोस असतो. चहाचा पहिला घोट आणि मन शांत. जीवनात कितीही टेन्शन असलं तरी 5 मिनिटे स्वतःसाठी काढायला पाहिजे. स्वतःसाठी काही आपण 2 मिनिटे का होईना काढलं ना, चहाची 1 कप चहा पिऊन घेतलं की आपल्याला एनर्जी वाटते. चहा पिल्यानंतर आपल्या घरामध्ये कामाची सुरुवात होते. आता सुरू होते खरी कामाची धावपळ. घर स्वच्छ असेल तर मनही स्वच्छ राहतं असं मला वाटतं. झाडू मारताना एक गोष्ट लक्षात नेहमी घ्यावी की जसं आपण घरातील धूळ साफ करतो तसं आपल्या मनात नकारात्मक विचारही साफ होतात. जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, आपल्या घरातील धूळ साफ करतो, तसं आपल्या मनामध्ये नकारात्मक विचारही साफ केले पाहिजेत. म्हणजे आपलं मनसुद्धा स्वच्छ होईल आणि आपलं घर सुद्धा स्वच्छ होईल. आपल्या घरामध्ये आपण घर स्वच्छ केल्यानंतर एक पॉझिटिव्ह आणि एक सकारात्मक एनर्जी निर्माण होते. म्हणून सर्वप्रथम सगळ्या अगोदर आपल्या घरातली ही स्वच्छता आपण नेहमी केली पाहिजे आणि घरामध्ये आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी वावरत असते. आता आले आहे मी बाजारात. मला ताजी भाजी निवडायला खूप आवडतं. सुरुवातीला मी मार्केटमध्ये जात होते. 11 किंवा 12 वाजलेले असतील तेव्हा मला बाजारामध्ये जायचं होतं. काही किराणा सामान वगैरे घ्यायचं होतं आणि बाजारामध्ये भाजीपाला पण पाहिजे होता. बाजारामध्ये ऊन खूप झालं होतं आणि बाजारामध्ये भरपूर काही भाजीपाला होता. मी पालक, भेंडी, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आणि शेंगा वगैरे आणल्या. त्यामध्ये हिरवे छान कारले बाजारामध्ये आले होते, त्यामुळे कारलेसुद्धा मी आणले होते. आज मी बनवत आहे कारल्याची भाजी. सुरुवातीला कारलं मी बारीक कापून घेतलं, त्यात मीठ लावून थोडा वेळ ठेवलं आणि मीठ लावून ठेवल्यामुळे काय होतं की कडूपणा कमी होतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये कारलं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी कारलं आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा खाल्लं पाहिजे. ते खूप प्रमाणामध्ये चांगलं आणि औषधीसुद्धा असतं. त्यामुळे तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती किंवा वयस्कर व्यक्तींना कारल्याची भाजी आणि मुलांनासुद्धा दिली पाहिजे. त्याच्यामुळे आपलं रक्त चांगलं असतं. म्हणून आज मी मिठामध्ये कारले बनवणार होते. तर सुरुवातीला काय केलं, कारलं बारीक चिरून घेतलं, त्यात मीठ लावून थोडा वेळ ठेवलं आणि त्याचा कडूपणा कमी होतो. कढईत तेल गरम करायला कढई गॅसवरती ठेवली आणि नंतर मी एका साईडला भाताचं कुकरसुद्धा लावून घेतलं होतं आणि पुन्हा पीठसुद्धा मला स्वयंपाक करायचा बाकी होता. पूर्ण जेवण बाकी होतं, त्यासाठी मी पीठ मळायला घेतलं होतं. पीठ मळून पटकन घेतलं, तोपर्यंत कारले मिठामध्ये भिजत घातले होते. पीठ मळून झालं होतं आणि कारल्याला पण छान मीठ लावल्यामुळं त्याला पाणी सुटलं होतं. कारले छान मिठामध्ये चुरून घेतल्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवली. कढई तापजेपर्यंत मी कारल्याला छानपैकी कुस्करून स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये कढईमध्ये तेल गरम घातलं. गरम तेल झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, मग कांदा, मसाले त्यात घातले. हळूहळू कांदे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कारले टाकले. छान कारल्याचा सुगंध येईपर्यंत छान भाजत ठेवला. कसं असतं मित्रांनो, जीवनातही असंच असतं. धीर ठेवला. कसं असतं मित्रांनो, जीवनातही आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट कडू
आणि चांगल्या अशा गोष्टी घडत असतात. धीर ठेवला की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी ही छानच तयार होते. छानपैकी माझे कारले भाजून गेले आणि मी चपाती पण बनवून घेतली. आणि आज जेवणामध्ये आजचा मेनू होता बेसन चपाती आणि मिठामध्ये कारले फ्राय केलेले होते आणि भात होता. आज छानपैकी मी बेसन वगैरे बनवून घेतलं होतं. दुपारी सगळ्यांनी मिळून जेवण केलं. घरचं जेवण म्हणजे आपल्या आयुष्यातील वेगळीच मज्जाच असते बरं का. कितीही बाहेरचं खाल्लं तरी घरच्या जेवणाची चव ही वेगळीच असते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ह्या पद्धतीने तुम्ही जर करत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजच्या कारल्याची रेसिपी तुम्ही पण अशी घरी बनवता का ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, माझं जेवण पूर्ण स्वयंपाक बनून झाला होता. चपाती, बेसन आणि कारले आणि भात हे आजचा माझा मेनू होता. ते झाल्यानंतर मी माझ्या मुलीला जेवायला वगैरे वाढून दिलं. हे बघा, अशा पद्धतीने कारले छान फ्राय झाले होते. तर मंडळी, माझे दुपारचा वेळ झाल्यानंतर थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा काढला पाहिजे. प्रत्येक दिवस हा परफेक्ट नसतो, पण प्रत्येक दिवसात तरी काहीतरी परफेक्ट असतं. हार मानू नका. आज कठीण आहे, उद्या सोपं होईल. लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला शिका. खरं सुख तर तिथंच आहे. तर मंडळी, आजचा माझा असा हा दिवस होता. माझ्या घरामध्ये माझे कपडे पण आवरायचे बाकी होते. माझ्या कपाटमधल्या नवीन साड्या मी काढल्या होत्या. त्या सर्व साड्या मी आवरून घेतल्या. सर्व साड्या घड्या करून ठेवल्या आणि मला गिराईकाच्या साड्या फॉल बिडिंग करून आणि ब्लाऊज कटिंगसाठी मी काढून ठेवल्या होत्या. तर मंडळी, माझा आजचा दिवस हा असा म्हणजे खूप पॉझिटिव्ह दिवस होता. दिवसभरामध्ये कामाची खूप आज दगदग झाली. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा दिवस कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला पुढे काय पाहायला आवडेल. तर पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.